राजकीय बातमी आपण बघणार आहोत। जालन्यामधली ही बातमी बघितल्यानंतर कोल्हापुरातली बातमी आहे। कोल्हापूर आघाडीतला वाद अजूनही शमलेला नाही। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काँग्रेस समितीच्या बैठकीला येणार आहेत, पण या बैठकीला आमदार सतेज पाटील अनुपस्थित राहणार आहेत अशी माहिती कळते। जयंत पाटील कोल्हापुरात आणि आमदार सतेज पाटील मात्र सातारा दौऱ्यावर आहेत। सतेज पाटील गटाची नाराजी दूर करायला येणारे जयंत पाटील त्यामुळे नेमकी चर्चा कुणाशी करणार याकडे देखील आता लक्ष असेल। राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातल्या वैयक्तिक वादामुळे आघाडीत इथे बिघाडी निर्माण झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, एकीकडे विरोधकांमध्ये सातत्यानं भांडण किंवा वाद होतातच आहेत, आणखी एक नवीन वाद म्हणायला हवा। नक्कीच रेणुका, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातला वाद तर सगळ्यांना माहीत आहे। आणि एकीकडे कोल्हापूरमध्ये काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे। आणि दुसरीकडे मात्र आपण बघतोय काँग्रेस कमिटीमध्ये ही बैठक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे आहेत। सतेज पाटलांची अनुपस्थिती, आपण याच्यापूर्वी वाद तर पाहिलेला आहे, नेमकं काय अनुपस्थितीचं कारण? काल आमची आजची बैठक ठरली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब, त्यांचे सगळे सहकारी आज काँग्रेस कमिटीमध्ये आम्हा सगळ्यांना भेटायला येणार आहेत। आणि त्यांचा तसा निरोप आल्यानंतर मीही सगळ्यांना आमच्या सहकार्याने निरोप दिला। त्यावेळी सतेज उर्फ बंटी पाटील आमदार यांनाही मी बोललो, ते येत आहेत तुम्ही या म्हणून। तर हा निरोप त्यांच्याकडे जायच्या आधी त्यांनी सांगलीला एक लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातच ते समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसनं त्यांना नेमलेलं आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी। त्यांनी बैठक लावली आहे, तीही याच वेळी आहे योगायोगानं। पण पहिला कुठली ठरली, कोल्हापूरची ठरली की सांगलीची ठरली? सांगलीची नंतर कोल्हापूरचं काल आमचं दुपारी ठरलं। त्यामुळे सांगलीची बैठक करून ते येतो म्हणाले। इथं यायला त्यांना वेळ झाला तरी आमचं भेटायचं ठरलंय। जयंत पाटील साहेब, मी, त्यांचे काही प्रमुख आणि आमदार। बैठक संपेपर्यंत सतेज पाटील कोल्हापूरमध्ये येणार आहे? इथं येतील असं काय, आले तर उत्तमच, जरा इथंच येतील। इथं यायला समजा वेळ लागला, सांगलीला वेळ लागला आणि इथं जर ते वेळ लागूही शकतो। वेळ लागला तर कुठं असतील तिथे भेटायचं ठरले। आमची भेट नक्की होणार आहे। तुम्ही जयंत पाटील आणि सतेज पाटील हे भेटणार आहे? 100%। दुसरी महत्वाची गोष्ट, आज प्रचाराचा नारळ फुटतोय महायुतीचा आणि त्याच वेळेला ही तुमची बैठक, काय नेमकी खलबत असणार बैठकीमध्ये? महायुती कालच जाहीर झाली। महाआघाडीची, आमच्या आघाडी युती नाही, महाआघाडीचा निर्णय काल जाहीर झाला आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी काल मुंबईमध्ये महाआघाडीची घोषणा केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जमलो इथं, म्हणजे आम्ही काही वेळानं जमलो नाही, तातडीनं आमच्या सगळ्यांची बैठक यायला व्हायला लागली। एकत्रितपणानं प्रचार यंत्रणा आम्ही इथं राबवणार आहोत आणि 100% जिल्ह्यातले दोन्हीही खासदार हे आमच्या महाआघाडीचे असणार आहेत। 100%। आज सभा ते घेऊ देत, आणखी काय प्रचार यंत्रणा राबवू देत। ह्या निवडणुकीच्या वेळी प्रचार यंत्रणा प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं राबवतो, विजयाचा दावा करतो। पण आतापर्यंत कोल्हापूरचा इतिहास जर बघितला तर या दोन्ही जागा, आत्ताची परिस्थिती जर बघितली तर 100% महाआघाडीकडे राहणार। अगदी रेणुका, आपण जर पाहिलं तर प्रकाश आवाडेंनी हा आत्मविश्वास खरं तर व्यक्त केला आहे। दोन्ही उमेदवार काँग्रेस आघाडीचे येतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतेज पाटील, जयंत पाटील आणि प्रकाश आवाडे यांची देखील भेट होणार असल्याचं सांगितलं आहे। मात्र सतेज पाटील यांना कदाचित वेळ लागला तरी भेट कुठं कधी होईल हे मात्र निश्चित सांगता येत नाही। रेणुका, धन्यवाद संदीप, हे महत्त्वाचं अपडेट दिल्याबद्दल। आपण बघतो ही भेट होईल असं जरी ते म्हणत असले तरी नेमकी कधी होणार याविषयी मात्र अजूनही अनिश्चितता आहे। पुढची बातमी आपण बघतोय, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप निंबाळकरांना माढाची उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे। तर भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे हे भाजपचे भंडारा गोंदियाचे उमेदवार असतील। आज कोल्हापूरमध्ये मोठी सभा होते, महायुतीची महासभा आज कोल्हापुरात होणार आहे संध्याकाळी। त्या सभेमध्येच ही घोषणा होणार आहे। उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त 24 तास राहिलेले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत। आणि शिवसेना भाजप युतीचा प्रचाराचा शुभारंभ आज कोल्हापुरातून होतो आहे। तपोवन मैदानावर त्यासाठीची तयारी जय्यत सुरू आहे आणि या मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमासाठीचं आयोजन चोख केलं जात आहे। शिवसेना भाजप रिपाई युतीसाठी
मोठ्या प्रमाणात इथे हे मैदान सज्ज झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातले महायुतीचे अनेक मोठे नेते या महामेळाव्याला उपस्थित असणार आहेत। राज्यातल्या होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आणि 11 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत। गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। प्रफुल्ल पटेल गोंदियात आहेत आणि राष्ट्रवादीचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे। रामटेकमध्ये काँग्रेसचा उमेदवारही अजून निश्चित झालेला नाही। तर दुसरीकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मध्यरात्री त्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। गिरीश महाजन यांच्या समवेत ही भेट झाली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात या विषयावर चर्चा सुरू आहे। सत्तारांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती आणि अशोक चव्हाण आणि काँग्रेस हायकमांडच्या कार्यपद्धती सत्तारांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। सत्तार हे विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय खरं तर मानले जातात, पण चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे सत्तार नाराज असल्याचं कळतंय आणि त्यानंतर त्यांनी आता मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे। अंबरनाथमधली बातमी आपण बघणार आहोत। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं कळतंय। शिवसेनेचे नगरसेवक राजू शिर्के आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेश गोरे यांच्यात निवडणुकीपासूनच या मुद्द्यावरून सगळीकडे वाद सुरू आहेत। दोन्ही गटांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं पर्यवसन थेट हाणामारीत झालेलं आहे। 6 जण जखमी झालेत, एकाची प्रकृती गंभीर आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत।